नमस्कार. आज आपण गाठीवाला अळू बघतोय, मालवणी पद्धत. मालवणामध्ये गाठीवाला अळूची एक भाजी असते. आता पावसाच्या दिवसात अळू यायला भरपूर सुरुवात झालीत मार्केटमध्ये आणि स्वस्त पण मिळतात. तसं अळू 12ही महिने मिळतं. तर आणि गरमी खूप आहे. अळू खरं तर प्रकृतीसाठी अतिशय उत्तम आहे, थंड आहे. उष्णतेचा ज्यांना त्रास आहे त्याने अळूची भाजी फतफद म्हणा किंवा अळूचे वेगळे वेगळे खूप प्रकार आहेत. ह्याची भजी, अळूवडी, खूप अळूवडी तर आपण पाहिलीच आहे. अळूवडीची पानं वेगळी असतात, काळी पानं असतात आणि काळे देठ असतात. आणि हे भाजीचं आहे, हिरवा देठ असणारं. प्लस त्याला असं एक हे पाहिजे, अळूमध्ये एक तेरा म्हणून येतं डुप्लिकेट, ज्याने खूप खाज येते. तर तेरा जे असतं ना त्याला हे असा आकार नसतो. बहुतेक पान असं 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 थोडंसं असं असतं आणि फसून लोक बऱ्याचदा अळूवडीसाठी किंवा भाजीसाठी घेतात आणि मग त्याला खूप खाज असते आणि मग ती भाजी फेकून द्यावी लागते. तर पानं घेताना अशी बघून घ्या. आपण आता गाठी कशा मारायच्या अळूला, गावी बसून बसून मस्त बायका गणपतीला ही गाठीची भाजी असतेच असते नैवेद्यासाठी. तर त्याचं पहिले देठ काढून घेऊया. आणि गाठ मारण्यासाठी पानाला असं चुरगुळी घालावी लागते, त्यामुळे त्या ह्याने पानं गावी तर अशी हातानेच कापतात, पानं सुरी नाही वापरत. पण आपल्याला त्याची तेवढी प्रॅक्टिस नसल्यामुळे मी थोडं सुरीने ते पानाला छान असा आकार करून घेते. त्याचे 2 करूया आपण. 2 सम आकारात करून घेते. आणि आता अशी सगळी तुम्ही करून घ्या. ही स्वच्छ धुवून घेतली आहे आणि ह्याला आता एक बाजू छोटी एक बाजू मोठी आणि त्याला असं नॉट आपण करतो तशी नॉट करून घ्यायची. ही बघा, अजून एक दाखवते तुम्हाला. सोपं आहे, हातावर छान. हातावर नसेल जमत तर ह्याच्यावर तुम्ही असं हे करून घ्या. आणि अशा गाठी सगळ्या बनवून घ्यायच्या आहेत. अजून एक तुम्हाला पाहिजे तर दाखवते मी. अगदी अशी नाही जमली, जशी तुम्हाला जमेल तशी मारा. पण याची भाजी इतकी मस्त लागते ना, अप्रतिम होते, लागते पण छान. अळूच्या गाठीची भाजी मालवणात म्हणतात त्याला. पावसाळ्यात श्रावणात असतेच असते. नैवेद्य गणपतीला नैवेद्यामध्ये पण ही भाजी असतेच असते. अशा सगळ्या गाठी मी मारून घेते आणि नंतर आपण भाजी बनवायला घेऊया. कशी बनवायची ते दाखवते. जर नैवेद्यासाठी बनवत असाल तर कांदा लसूण न वापरता सुद्धा बनवली तरी चालते. पण कांदा लसूण असेल तर त्याचं चव फार छान लागते. त्यामुळे कांदा लसूण घालून बनवली तर छान लागते. पण नैवेद्य वापरे कांदा लसूण चालत नसेल तर ते वापरू नका. आता या सगळ्या गाठी मी मारून घेते आणि नंतर मग दाखवते भाजी कशी बनवायची. ते तेल साधारण 2 ते 3 चमचे राई जिऱ्याची फोडणी द्यायची. क्रॉस करूया म्हणजे जरा राई छान तडतडली पाहिजे तेलामध्ये. आणि ही भाजी वाफेवरच करतात, पाणी अजिबात नाही वापरायचं. राई अर्धा चमचा, राई छान तडतडली आहे. जिरे अर्धा चमचा, लसूण पॅन सरळ करते, आले, हिरव्या मिरच्या, एक अख्खी उभी चिरून तिखटवाली घेतली आहे, दाताखाली येऊ नये म्हणून. भाजी झाल्यावरती काढून टाकता येते. कांदा हे तुम्ही आवडीनुसार घ्या, प्रमाण देते मी किती घेतलं आहे ते, अंदाजे देते. सगळं अंदाजाने घेतलं आहे. तर हे छान लाल होऊ दे. थोडं मीठ आपण कांद्यामध्ये घालूया. मग भाजीत घालताना त्याचा एक अंदाज घ्या. सगळं घालावं लागलं तर बऱ्यापैकी घालते मी. आणि आता थोडासा लालसर कांदा झाला की आपण आपलं अळू घालून घेणार आहोत.
गॅस बारीक ठेवायचा, बारीक गॅसवर छान ते शिजवून घ्यायचं. थोडी वाफ आली की ते थोडंसं नरम होणार आणि आता त्याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे. 1-2 मिनिटासाठी आपण झाकण ठेवणार आहोत, जास्त नाही. अळू लवकर शिजतं, वेळ नाही लागत. आता त्याच्यामध्ये आपण मीठ ऑलरेडी कांद्यामध्ये घातलं आहे, त्यामुळे नंतर चव घेऊन लागलं तर घाला. कोकम, कोकम अळूची खाज येते म्हणून, पण अळूच्या भाजीला कोकमाची चवच छान लागते, त्यामुळे कोकम घालतातच. कोकमाशिवाय किंवा कोकम चिंच आंबट काही असल्याशिवाय अळूची भाजी होतच नाही. आणि आता हे छान आपली सिंपल झटपट होणारी गाठीच्या अळूची भाजी तयार आहे. एक अजून परत खोबरं आहे घातलेलं, त्यामुळे साधारण 1 मिनिटासाठी मी झाकण ठेवणार आहे आणि एकच वाफ काढून घेणार आहे. झटपट होते ही भाजी, खूप काही मेहनत नाही आहे याच्यामध्ये. 1 मिनिटाने आपण झाकण काढू, भाजी आपली खाण्यासाठी तयार आहे.